मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आहे एकादशी आणि कधी कधी काय होतं माहिती का, खिचडी ना चिकट होते। इथं चिकट खिचडी होणार नाही याची मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेंगदाणे असे खरपूस भाजून घेऊन येत ना, शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। इथं आणखीन एक टिप्स सांगणार आहे। शेंगदाण्याचा कूट आहे ना जास्त बारीक करायचा नाही। जास्त बारीक जर झाला ना शेंगदाण्याचा कूट तर खिचडी थोडीशी चिकटच होते। त्यामुळे ना शेंगदाण्याचा कूट आहे ना मोठालाच ठेवायचा। आबोडदोबड अशा पद्धतीने मी काढलेला आहे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे छान असे एकदम कलर चेंज होईपर्यंत, शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, तरच खिचडी खायला चविष्ट लागते। मी इथं मोठ्या आकाराचा एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे। हा आपल्याला तेलामध्येच आहे ना परतून घ्यायचा आहे शिजेपर्यंत। अजिबात इथं पाण्यामध्ये शिजून घ्यायचा नाही। बटाटा आहे ना पाण्यामध्ये शिजून उकडून जर घेतला ना तो थोडासा पंचाट लागतो खिचडीमध्ये। त्यामुळे ना तेलामध्ये तळून जर घेतला ना ते खायला चव वेगळीच लागते, छान लागते। तर एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। मोठा एक चमचा तेल घालून घ्यायचं। तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि बटाटा तेलामध्ये टाकून शिजेपर्यंत आपल्याला हा बटाटा तेलामध्ये ना परतून घ्यायचा आहे। मी इथे ना 44 शेंगदाणे घेतलेले आहेत। थोडंसं बटाटा साईडला सारून शेंगदाणे ना तेलामध्ये 1 मिनिट ना छान कुरकुरीत होईपर्यंत ना तळून घ्यायचे। अशा पद्धतीने खिचडीमध्ये जर शेंगदाणे घातले ना तर दाताखाली असे कुरकुरे शेंगदाणे खायला लागले ना खिचडीमध्ये खूप छान लागतात। आवर्जून अशा पद्धतीने ना शेंगदाणे खिचडीमध्ये चवताले घालत जात जा। असे जरी नाही घातले ना तेलामध्ये तळून खिचडी खायच्या वेळेस आपण वरून खिचडीवरती टाकले तरी पण चालते। मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे खिचडी बनवून दाखवणार आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून ना 3 ते 4 मिनिटं आपण बटाटा तेलामध्ये ना तळून घेणार आहोत। त्या बटाट्यावरती थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं। अशा पद्धतीने मीठ घातलं का बटाटे आपल्या खिचडीमध्ये चवदार लागतात खायला। पाहू शकता तुम्ही छान असं बटाटा आपलं तळलेला आहे आणि शिजलेलं पण आहे। बटाटा अशा पद्धतीने साईडला करून घेऊन ना मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। 1 चमचा तेलामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची। आपल्या तिखट आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल। मिरचीची पेस्ट तेलामध्ये ना कच्चेपणा जाईपर्यंत मिरचीचा परतून घ्यायची। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता मी ना शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे। आपण आता भिजलेला शाबू टाकून घेऊया। अशा पद्धतीने जर खिचडी बनवली ना एकदम मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत होते, अजिबात चिकट होत नाही। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण बटाट्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे इथं थोडंसं मीठ घालणार आहे चवीपुरतं। तुम्ही जर उपवासाला खिचडी बनवत नसाल, अशी नाश्त्याला खायला जर बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे हे पण यूज करू शकता। पण उपवासाला हे चालत नाही आमच्याकडं। तुमच्याकडे जर चालत असेल तर कढीपत्ता, कोथिंबीर तुम्ही सुद्धा यूज करू शकता। मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे खिचडी। आपल्याला मीडियम गॅसवरती आता 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। गॅस फुल ठेवायचा नाही। गॅस जर फुल ठेवला तर करपल्या जाईल। मीडियम गॅसवरतीच छान आपल्याला खिचडी वाफवून घ्यायची। आपण चेक करायची अधूनमधून आपली खिचडी वाफरली का ते। मी इथं पाहणार आहे तर आणखीन आपली खिचडी वाफरलेली नाही। आणखीन आपण 2 मिनिटं मीडियम गॅसवरती छान अशी वाफवून घेणार आहोत। मस्त अशी आपली खिचडी इथे वापरली आहे।
आणि पाहू शकता किती मस्त अशी सुटसुटीत सुद्धा तयार झालेली आहे, अजिबात चिकट नाही. आणि त्याच्यामधले शेंगदाणे सुद्धा असे येतात तर त्याच्यामध्ये तळून येत ना कुरकुरीत झालेले आहेत. ते सुद्धा खायला असे मोठाले जर टाकले ना कुठून तर एकदम कुरकुरीत छान मस्त लागते खिचडीमध्ये. अजिबात निबर होत नाही खिचडी, दिवसभर अशीच मऊ लुसलुशीत राहते. फक्त खिचडी आपल्याला भिजून द्यायची जास्त वेळ, दिवसभर अजिबात निबर होणार नाही. कशी वाटली माझी खिचडीची तर रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकासोबत शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.